ब्लँक, फिल इन द करेक्ट आर्टिकल. ओके, आर्टिकल बसवायचे, फार काय विशेष नाहीये. ही इज डॅश डॅश बायोलॉजिस्ट. बायोलॉजी शब्दाचा उच्चार कॉन्सोनंट लाईक आहे, व्यंजनांसारखा आहे. मग आता ज्या वेळेस आपल्यामध्ये आर्टिकल्स किती येतं? आर्टिकल एक असतं इनडिरेक्ट, एक असतं डिरेक्ट. डिरेक्ट आर्टिकल आहे, सॉरी नॉट इनडिरेक्ट, डिरेक्ट. डेफिनेट आर्टिकल, इनडेफिनेट आर्टिकल. असं तुम्ही म्हणाल की हे काय नवीन आलं. डेफिनेट आर्टिकल आपल्याकडे आहेत द. इनडेफिनेट आर्टिकल जे आहेत ते आपल्याकडे दोन आहेत, अ अँड ॲन. आता बघा, जेव्हा आता आर्टिकल जे आहे ते आपण नाऊनच्या अगोदर यूज करतो सेंटेन्सेस मध्ये, राईट. इथं पण बघा, बायोलॉजिस्ट हा नाऊन आहे आणि हा फूड सुद्धा नाऊन. आता बघा, जेव्हा सेंटेन्स मध्ये एखादं सिंग्युलर काउंटेबल नाउन जर आलेलं असेल, त्याच्या अगोदरच इनडेफिनेट आर्टिकल्स येतात. सिंग्युलर काउंटेबल नाउन्स, पुन्हा एकदा लिहून घ्या तुम्हाला जिथे लिहायचं असेल. सिंग्युलर काउंटेबल नाउन्सच्या अगोदर ए अँड ॲन हे इनडेफिनेट आर्टिकल्स यूज होतात. डेफिनेट आर्टिकल द हे सिंग्युलर प्लुरल काउंटेबल नाउन्स, अनकाउंटेबल नाउन्स सगळ्यांच्या अगोदर द यूज होतं. पण याचे भरपूर सगळे नियम आहेत. याचं लेक्चर सुद्धा पुणे इंग्लिश क्लबच्या आपल्या रिव्हिजन प्रोग्राम मध्ये दिलेलं आहे, ते व्यवस्थित पाहून घेणे. ही इज डॅश डॅश बायोलॉजिस्ट. बायोलॉजिस्ट काय आहे? सिंग्युलर आहे, काउंटेबल आहे. उच्चार कशासारखा आहे? कॉन्सोनंट सारखा आहे. ही इज ए बायोलॉजिस्ट. म्युझिक इज डॅश डॅश फूड ऑफ लव्ह. आता दोन गोष्टींची तुलना करते, ज्या गोष्टीवरती जोर द्यायचा आहे. म्युझिक इज व्हॉट? संगीत हे प्रेमाचं थोडक्यात अन्न आहे, खाद्य आहे, असं. बरोबर आहे ना? आपल्याला सुद्धा अरिजित सिंग ऐकायला लागल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टी आठवतात, कधी कधी डोळ्यांच्या कडा पाणावतात, राईट. म्युझिक इज द फूड ऑफ लव्ह. ज्यावेळी, आता मी तुम्हाला खरंच सांगतो, ज्यावेळी आपल्याला आता फार काय लपवण्यासारखं काय नाही त्याच्यामध्ये, एखादा मुलगा असेल, त्याला एखादी मुलगी आवडत असेल, किंवा एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडत असेल, त्या फेजमध्ये एखादं गाणं जर कानावर पडलं तर त्याला ते गाणं समजायला लागतं. 100% सहमत असाल तुम्ही, राईट. म्युझिक इज द फूड ऑफ लव्ह. या वाक्यामध्ये बघा, म्युझिक या नावाची तुलना केली फूडची. मग ज्या वेळेस आपण तुलना करत असतो दोन गोष्टींची, त्यावेळेस आपल्याला जोर कशावरती द्यायचा आहे? जे हे म्युझिक आहे ते काय आहे असं सांगताना जेव्हा तुलना वगैरे करतोय, त्यावेळेस आपल्याला द या आर्टिकलचा यूज करावा लागतो. बघा, म्युझिक इज द फूड ऑफ लव्ह. बर, हा एक भाग झाला. आणखी मोर प्रिसाइजली आपण त्याला घेऊन जात असतो की ते नेमकं काय आहे, कोणत्याही फूड विषयी बोलतोय का? नाही, म्युझिक हे लवचं फूड आहे असं सांगताना मोर प्रिसाइज केले, त्याला आणखी पर्टिक्युलर केले, म्हणून आपल्याला द या आर्टिकलचा यूज करावा लागेल. ए अँड द चा यूज होईल. बघा कुठे? बघा, नंबर 3 इज द आन्सर.